तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव धनंजय सावंत आणि मी तुमचं आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे. ईट स्लीप अँड रन विथ DJ. तर आज आपण आलो आहे रनिंगसाठी आपल्या कर्मभूमीवरती. आणि कर्मभूमीवरती एक फार जुना एक मेंबर आहे. जुना मेंबर ॲज इन लाईक सर्वात पहिले मीच करतो, त्यानंतर त्यांनी सुरुवात केली. पण तो आता मध्ये नव्हता. आता परत बरंच महिन्यानंतर बघतोय मी त्याला धावताना इथे. तर तो आता तुम्हाला दिसेलच आपल्याला व्हिडिओमध्ये. पण ठीक आहे, आता मी आलो आहे इथे. आता वाजलेत 4:25 दाखवत आहे. तर 4:25 झालेत आणि आपण आता रनिंगला सुरुवात करूया. आज क्लायमेट थोडं ठीक आहे, आभाळ आले वरती आणि गाड्यांचा आवाज येतो. तर पाऊस पडणारच आहे, थोडा वेळ जाईल अजून पडायला. तोपर्यंत आपण धावून घेऊ, अर्धा तास धावूया आणि नंतर मग घरी जाऊया. तोपर्यंत चला सुरुवात करूया आपल्या कर्मभूमीवरती. आणि तुम्हाला दिसेलसुद्धा आपला एक जुना मेंबर धावताना या ह्याच्यावरती. अरे काय नाही, एवढं ब्राईट झालं. एक मिनिट. तर आपण सुरुवात करूया आणि रनिंगला चालू करूया. चला आता पहिले 5 राऊंड करू. 5 राऊंड धावेल. 5 राऊंडमध्ये मी आता 1 राऊंड तर कॅमेरा हातात घेऊन धावेल, दुसरे 4 राऊंड तर मी धावणार नाही. त्याच्यानंतर मग मी कुठेतरी सेटअप करेल कॅमेराचा थोडा आणि मग तिकडे धावेल. तोपर्यंत आता सुरुवात करूया आणि चला. आज थोडं लेट रनिंग केलं आहे. 4:30ला चालू करतो आहे आणि बघू अर्धा तास. अर्धा तास धावूया. अर्धा तासामध्ये 4-4.5 किलोमीटर, 5 किलोमीटर धावतात. पाऊस आला आहे. 4थी राऊंड आता संपेल माझी. मग म्हणून मी थोडा साईडला थांबलो आहे. जरा माझ्या पावसापासून थोडं वाचायसाठी झाडाखाली थांबलो आहे. चांगल्यातलं झाड आहे, एकदम घनदाट आहे. तर जरा पाऊस कमी होऊ दे, कबर सुरू करतो. 4थी राऊंड होत आली आता ॲक्च्युली. तर थांबलो आहे मी. त्याला बघतो. चांगलं परत भिजायचं आहे आणि हे नाटकच आहे भिजणं म्हणजे. थोडं कमी झालं आहे पाऊस, मग परत सुरू केलं आहे. आता सुरू होते. आपल्या पाठीमागे जो धावतोय तो ॲक्च्युली तोच एक जुना रनर आहे. कसा धावतो, सोसायटीतच राहतो माझ्यासुद्धा. पाऊसाला थांबा. मला माहिती नाही तुम्हाला दिसतोय की नाही, पण पाऊस पडतोय.
हा बघा पाऊस पडायला लागला, चांगला पडतो आहे. झाडाखाली थांबले. आणि हा आपल्या सोसायटीतला जुना रनर आहे. 6वी राऊंड चालू आहे. मी आता जोरात नाही धावत आहे, हळू धावतो आहे, कारण का नाही तर मग व्हिडिओ चालतात भरपूर. तर ते थोडेसे कमी करण्यासाठी मी हळू धावतो आहे. टाईम सो वाचेल आणि सेम टाईम रनिंग सुद्धा कंप्लीट होईल. लेस निघाले. आता 14वी राऊंड आहे, म्हणजे कंप्लीट होते ती. आता 15वी राऊंड सुरू झाले. पंधरा झाले, आता 16वी चालू आहे राऊंड. आणि वाजलेत आता 5, परफेक्ट 5 वाजले. एक जवळजवळ 7-8 मिनटं माझे शॉर्ट्स काढण्यात गेले. बरेच व्हिडिओज करत राहिलो मी, आणि त्याच्यामध्ये माझा टाईम गेला आहे निघून, नाहीतर इतक्यात कंप्लीट झालं असतं. तर सगळ्यांना सांगतो, प्लीज एक्सरसाइज चालू ठेवा. कोणती जी एक्सरसाइज तुम्हाला करायला आवडेल ती करत राहा. स्वतःसाठी कमीत कमी अर्धा तास काढा, भरपूर इम्पॉर्टंट आहे. रनिंग करा, वॉकिंग करा, काय करा. जर काय तुम्हाला आयुष्यात खरंच
आजारी पडायचं नसेल ना आणि औषध गोळ्या खाऊन जगायचं नसेल तर हा सर्वात फुकटचा मोठा उपाय आहे. सर्वात मोठा उपाय फुकट. जितका अंगातनं घाम निघेल तेवढं चांगलं आहे. म्हणजे मला आहे ना, मी सांगतो, मला गोड खायला भरपूर आवडतं. ठीक आहे, मी गोड भरपूर खातो. मी मच्छी, मटण, चिकन, अंडी सगळं खातो. आणि माझ्या याची पोरं आहेत ना, काय काय त्यांना औषधं चालू आहेत, गोळ्या चालू आहेत. म्हणजे मला असं बघून वाटतं की यार, ते गोळ्या खायच्या, त्या गोळ्यांना पैसे द्या. तुमच्या घरातनं जेवण खायचं बंद होते, तुम्ही ते नाही खाऊ शकत टायमाला, ज्या पाहिजे ते खाऊ नाही शकत. तर मग हे पैसे जास्ती कमवूनसुद्धा काय फायदा आहे. आपण डिस्कस करू, मग जरा हे होऊन दे, मग आपण डिस्कस करू यावरती. पाच 8 झालेत आणि माझं रनिंग कंप्लीट झालं आहे. आज जास्ती नाही धावलो आहे, 20 राऊंड मारले, 5 राऊंड राहिलेत. आणि कारण का लेट सुरू केलं होतं, आता परत जाऊन काम आहे, लॉग इन आहे, तर त्याची तयारी खेळी करायची. तर मग मी जास्त धावत नाही बसलो, थोडेसे शॉर्ट्स घ्यायचे होते म्हणून त्यात टाईम गेला. तर मी आता घरी जायची तयारी करतो. तर मगाशी आपलं बोलणं चाललं होतं की सगळ्यांनी आहे ना, प्लीज रनिंग चालू ठेवा. कारण ठीक आहे, बसतो खाली. हां, तर सगळ्यांनी रनिंग, एक्सरसाइज काही नाही काहीतरी चालू ठेवा, जाम जरुरी आहे. कारण सगळ्यांसाठी एकच रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. समजा, प्लीज काहीतरी एक्सरसाइज चालू ठेवा, काही जे तुम्हाला आवडतं करायला, पण करत राहा. अंगात नाही ना घाम निघाला पाहिजे. घाम निघाला ना तर मग जेवढं तुम्ही धावाल तुमचं रक्त पातळ होतं. जरुरी आहे भरपूर. कुठले आजार नाही होत, कुठल्या गोळ्या घ्यायची गरज नाही. आयुष्यभरात तुम्ही कधी गोळ्या घेऊन जगायची गरज नाही लागणार. आवडेल ते खाऊ शकाल आणि पाहिजे तसं जगू शकाल. तर मी सुद्धा
तेच करतो. मला गोड खायला आवडतं, मला मटण, मच्छी, चिकन हे सगळ्या गोष्टी खायला आवडतात. मी तर तेलकटसुद्धा खातो भरपूर. कधी कधी तर असं होतं की आम्ही मित्र धावणं रनिंग करून झाल्यानंतरच वडेपाव खायला जातो. आणि तेव्हा आम्ही आपले असे वडेपाव नाही खात की बाबा एक खाल्ला की दोन 3 वडेपाव, भजी प्लस सेम टाईम. म्हणजे हे सुद्धा करतो आम्ही. हे सांगायचं तात्पर्य यासाठी आहे की तुम्ही आहे ना, सगळ्यांनी खरंच चांगलं जगायचं असेल ना, आयुष्यभर मजा घ्यायची असेल आयुष्याची, तर रनिंग एक्सरसाइज सर्वात जरुरी चीज आहे. ते करत जा. तुम्ही खुश, तुमच्या घरातले खुश. आणि जे पैसे तुमचे औषधांवर जाणार असतील ना, ते तुमच्या घरातल्यांवरती खर्च होतील. मला असं वाटतं की ते सर्वात महत्त्वाचं आहे. आपण कमवतो आपल्या घरातल्यांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, स्वतःसाठी. मग तो पैसा स्वतःवरती खर्च करण्यात काय वाईट आहे की नाही? त्याचा आनंद घेता, उपभोग घेता आला पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. औषधं खाऊन आयुष्यभर काय मतलब बनतं? म्हणजे मी सांगतो तुम्हाला, असं नाही म्हणत आहे की फक्त रनिंग करून सगळं होतं. त्याबरोबर तुम्हाला तुमचं दुसरे डाएटचं ठेवायला, डाएट ॲज इन लाईक तुम्हाला प्रॉपर भरपूर पाणी पिलं लागतं. भरपूर पाणी पिलं पाहिजे. कारण का माझा एक स्वतःचा वेगळा एक्सपिरियन्स आहे की मी पाणी फार कमी पित होतो. आणि त्यामुळे आहे ना, माझे बोन्सचे जॉईंट आहे ना दुखायला लागले, तसं पायाचे. तर मग म्हणजे मला चालता येत नव्हतं. ते सुद्धा आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त रनिंग करताय तर किंवा तुमचं तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज नाही लागत. पण दुसरे आजार होऊ शकतात. पण त्याबरोबर तुम्हाला तुमचं डाएट ॲज इन लाईक खाणं पिणं सांभाळायला लागतं. म्हणजे अगदीच तुम्ही असं भरपूर खाऊ नाही शकत. आणि भरपूर खात असाल तर मग तुम्हाला एक्सरसाइज तसं करायला लागतो. तसं तुम्हाला बॉडीमधनं ते बाहेर सगळं काढायला लागतं. कारण का शेवटी काय आहे, आपली बॉडी म्हणजे काय आहे, सगळं फटकन बाहेर नाही काढायचं. जेवढं जमेल तेवढं घामातून निघेल तेवढंच निघतं बाहेर. सगळ्या गोष्टीचा प्रेशर होतो. मग तुमच्या आपल्या किडनीवरती प्रेशर होतो किंवा आपल्या लिव्हरवरती प्रेशर होतो ऑइल खाऊन. कारण का आपण ते काय डाएट एक्सरसाइजच करत नाही तर ते घामातनं निघून जातच नाही ना. तर त्यासाठी ते करा आणि एक्सरसाइज करा आणि स्वतःला सांभाळा, हेल्थ सांभाळा, ही सर्वात महत्त्वाची आहे. तर चला, आजचा हा व्लॉग इथे संपवतो आणि रजा घेतो. बाय बाय.